नमस्कार सगळ्यांना, माझं नाव अंजना बघा. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. व्हिडिओ खूप दिवसांनी येते माहिती आहे मला. आज आहे 20 मे. आज आहे मतदान दिवस. दादा, बाबा आणि आई ते तिघजण मतदान देऊन आले आहेत. माझं अजून 18 एज नाही आहे, सो मी नाही दिलं आहे. आता आम्ही निघालो आहे गावी. चला आपण जाऊया. आता ह्यावेळी दादा येत नाही आहे, त्याची एक्झाम आहे ना, सो आम्ही तिघंच चाललो आहे. चला. आणि ह्यावेळी लुसी आणि झोरो हे दोघं पण घरी दाखवते तुम्हाला. झोरो बघा, विचारे दोघं जण घरी असणार आहे. दादा असणार त्यांच्यासोबत. त्याचे हेअर कट्स केलेत, गरमी आहे ना खूप, त्याचे हेअर्स कापलेत. छान आहे समजा झोऱ्या. लुसी दाखवते चांगला. आणि आमची लुसी मॅडम बघा आतमध्ये झोपली आहे. लुसी बघू बाय. कशा बाय. झोपा, आम्ही येतो. झोपून दे. चला आता आपण निघूया गणपती बाप्पाच्या पाया पडून. गणपती बाप्पा मोरया. आता मी निघतोय. चला. निघतोय आता आम्ही. गणपती बाप्पा मोरया. दादा चाललंय, काका पण सोबत आहे. ती सिद्धी आहे पुढे बसली, ती आई पण इथे बसली. बाय. गेला म्हणून वरती घेऊन आलो मी. माऊ खाली घेणार आहोत. पेट्रोल भरायला थांबलोय आम्ही. आता सिद्धी बसली बघा. हाय सिद्धी, कुठे चाललीस? कुठे चालली? गावी चालले. गावी चालली. दादा नाही आला तुझा? सिद्धी दादा नाही आला? नाही का? काय बोललात तुम्ही त्याला? भांडूपला जाऊन तू गावी चालली. वा. पेट्रोल भरले आता आम्ही. हा फ्रीवे आहे आणि इथून अटल सेतू कनेक्ट आहे. मस्त हा रोड स्मूथ आहे. आम्ही मस्त एन्जॉय करत चाललो आहे. आई पण बघा पाठीमागे बसली. आई एन्जॉय करते आणि पुढे बघा सिद्धी पण मस्त एन्जॉय करते लॉलीपॉप खात. आणि बाबा ड्रायव्हिंग करतायत.
5 लँडवरती आहे हा ब्रिज. बरं वाटतं ना प्रवासाने. हा ब्रिज समथिंग 17,840 करोडचा खर्च झालाय. टोल आलाय बघा. कारसाठी 1 नंबरवर जायचं आहे. आम्ही 5 नंबरवर गेलेलो तर ते बोलले 1वर या. बाबा आता कोणत्या मार्गाने चाललं? चिरनेर मार्गे आपण चाललोय आणि आता आपण खारपाडा इथे बाहेर पडणार, एक्झिट होणार. गोवा हायवे हा शॉर्टकट रोड आहे. किती वेळात पोहोचणार? आता आपण खारपाड्याला आपण एक पोहोचू 10 मिनिटात, 10-12 मिनिट. हा आहे गोवा हायवे. खारपाड्याला युटर्न घेतला आणि हा डायरेक्ट गोवा हायवे कनेक्ट झालाय. शॉर्टकट आहे हा. ताडगोळे घ्यायला थांबलो आता आम्ही. आय थिंक याला इंग्लिशमध्ये आईस ॲपल बोलतात आणि मराठीमध्ये ताडगोळे. तर असं म्हणजे कोकोनट टाईप दिसते आणि ते सोलून मग ते असं म्हणजे सर्कलमध्ये असतं. थंडमध्ये समरच्या टाईमला खायला. नाही वाढवणार नाही काय? एकच मला करून द्या. हा खूप आहे. परफेक्ट 4 वाजले. हे असं सोडतात त्याला. कोकोनट सारखं असतं सेम दिसायला, पण टेस्टला छान असतं. लाल परी गेली बघा. शंभरला 10 घेतले. गाडी बघा समोर लावली आहे. खूप ऊन आहे. 4 वाजले परफेक्ट. हे असं सोडून खायचं असते बघा. असं असतं. ह्याला आईस ॲपल बोलतात. ही बा इथे सिद्धी खाते. सिद्धीचे पप्पा आहेत. चे अंतराला खूप आवडतात. फ्रेश आहेत अगदी. मुंबईला एवढंच आहे ते. पण मुंबईला एवढे खास नसतात. ते कडक असतात. आंबल्यासारखे वाटतात ते. आहे बरोबर. हे कसे लगेच करून दिले. हां ते आंबल्यासारखे वाटतात आणि कडक असतात.
आता आम्ही थांबलो आहे पोलादपूरला. भूक लागली, म्हटलं मग वडापाव वगैरे खाऊया. गाडी बघा इथे थांबवली आहे. इथे आता आम्ही खायला थांबलो आहे. वडापाव खाणार आणि निघणार. पुढे टनल स्टार्ट होईल, तुम्हाला मी दाखवेल पुढे. थोडी आता पेटपूजा करूया. चला. पाऊस पण पडलाय, तुम्ही बघू शकतात. खालती पाणी पाणी झालंय, सगळं चिखल. पण मस्त थंड वाटतंय पाऊस पडला म्हणून. सगळं क्लायमेट चेंज झालंय. ऑमलेट मागवलं आता. मला खावं लागणार आहे. वडापाव पण मागवलेला, संपला तो आता खाऊन. ऑमलेट आहे. सिद्धीने आणि मी आम्हाला ऑमलेट मागवले. त्यांचा वडापाव खाऊन झाला. जसं थांबणार ना तसं टाइम वाढत जाणार. सिद्धी राईस वगैरे घेत मम्मी नाही. बघणार आहे तुझी. काय खाते? आमलेट. मगाशी काय बोलली? मम्मीला सांगू नको. तुझी मम्मी बघणार आहे आता. सोमवार आहे आमलेट मंडे आहे तिचा. व्हिडिओ. मगाशी बोलली मंडेचं मी ऑमलेट खात नाही. आता रात्र झाली ना. आमचं खाऊन झालं. आता मी निघू थोड्या वेळात. पावसामुळे मस्त थंड वाटते. पाव आले. तो बोलले ते आज. आता मी कशेडी घाटात एंट्री केली आहे. पुढे आता टनल आहे. कशेडीचा टर्न स्टार्ट होईल आता. टनल स्टार्ट झालं आता. फायनली टनल संपली आहे. किती मोठी आहे तरी ती टनल. 6-7 किलोमीटर असेल. पुढं आहे. हा टनेल मग 4-5 किलोमीटर आहे. 6-7 आता आम्ही परशुराम घाटामध्ये आहे. परशुराम मंदिर. परशुराम मंदिर आहे या साईडला, लेफ्ट साईडला. स्टोरी होती ना त्यांची काहीतरी. आता रस्ता आहे ना त्यांनी केला आहे. 10:30 झाले आहेत आणि आता मी डिनर करायला थांबलो आहे. गाडी पण समोरच लावली आहे. पाऊस अजून पण बारीक बारीक पडते. चला आज जाऊया. हॉटेलचं नाव मैत्री पार्क आहे. मस्त आहे. म्हणजे लाईटिंग एकदम छान केली. मेनू बघते काय मागवलं. काय खाणार सिद्धी? सिद्धी काय खाणार? घरी पण तेच खातेस ना? इथे पण तेच. मग अशी ऑमलेट खाल्लं ना? मंडे होता ना? मी बघणार नाही व्हिडिओ. तिकडे प्रत्येक वेगळे दाखवले. फ्रायड राईस मागवले आणि काकांनी व्हेज थाली मागवली आहे. तिला बघा भरावं लागतं. आता आम्ही तिघं खातो. ती बघा कशी खाल्ली. या घरी जेवायला. खायला स्टार्ट करतात आम्ही. आणि जेव. कसं आहे? कसं आहे टेस्ट कशी? शिमला मिरची किती? सगळे शिमला मिरची साईडला काढली आहे. थोडीफार आहे बट जेवढी काढायला जमली तेवढी काढली आहे. 11:27 झाले आणि आम्ही आता जेवण निघालो आहे. जेवण म्हणजे ठीकठाक होतं.
हॉटेल छान आहे दिसायला, जेवण पण होतं छान. म्हणजे मला ते कसं घरातले जेवायची सवय आहे ना, सो एवढं आवडलं नाही, बट चांगलं होतं. चला आता जाऊया गावी. मामाकडे चाललो ॲक्च्युली आम्ही, यावेळी मामा नाही आहे. माझी क्लासला मला सुट्टी भेटली म्हणून आम्ही गावी आलो आहे. सिद्धी बघा. हाय हाय हाय. सो आता वाजलेत 3:30. आम्ही पोचलो आहे. गाडी वगैरे ते लावले, काही दिसत नाही आहे. नो टॉर्च लावून करते मी. घरी नाही जाणार आहे, कारण घरी गेलं की आता साफसफाई करावी लागेल. लेट झालं आहे म्हणून आम्ही काकांच्या घरी चाललो आहे झोपायला. चला फायनली आम्ही आलो आहे घरात त्यांच्या. हे सिद्धीच्या आजोबा आहेत. सिद्धी बघा आल्याला आंबे खायला भेटले. साधं बघ एकटी खाते, तुला देत नाही. घरी आली आहे मी. आता आम्ही झोपतो आहे. हे दोघं झोपली आहेत, पण खूप झोप आली आहे. 4 वाजायला आलेत आता. 3:30ला आम्ही परफेक्ट पोचलो आहे. खूप रात्र झाली, आता 4 वाजायला लागले. पार्टच झाली आहे ऑफकोर्स, आणि फेस पण खूप खराब दिसते, आय नो. सो आपण उद्यापासून डेली व्लॉग स्टार्ट करूया. नेटवर्क नसल्यामुळे थोडे व्लॉग्स डिले होतील, सो समजून घ्या. आणि कमेंटमध्ये मग नक्की सांगा आजची व्हिडिओ कशी होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.